ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये असं म्हटलं होतं की शासकीय कर्मचारी अधिकारी यायला हवं आणि इंदापूर बारामती दोनमध्ये प्रोटोकॉल पाळला जात नाही. मी गेले 1 महिना बघते की बारामती लोकसभा मतदारसंघात मी आधी कळवून जाते. मी कधीही लास्ट मिनिट प्रोग्राम करत नाही आणि मी नेहमी कळवून जाते आणि आमची एवढीच अपेक्षा आहे आणि ह्याची चर्चा अनेक वेळा संसदेतही होते की खासदारांनी प्रत्येक कामाचं मूल्यमापन करून त्याचा फॉलोअप, आम्ही निवडून कशासाठी येतो तर लोकांची सेवा करण्यासाठी येतो आणि जेव्हा आम्ही विकासाची कामं बघायला जातो कळवून जातो, सरकारची चर्चा करून जातो, अशा वेळी जेव्हा प्रशासन साथ देत नाही तेव्हा आम्हालाही आश्चर्य वाटतं की असं काय होतं आहे. आम्ही तर विकास कामांचा आढावा घेण्यासाठी स्थानिक लोकांची सेवा म्हणून जातो आणि प्रशासन अनेक वेळा साथ देत नाही. असं गेल्या महिन्याभरात अनेक वेळा झालेलं आहे. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री आणि कलेक्टरांना ही बाब कळवलेली आहे. आम्ही जनहिताच्या कामासाठी सहकार्य म्हणून लोकांच्या बाजूने उभं राहतो आहे. तर अशा वेळी सरकारची हे जे पद्धत आहे ही म्हणजे ही नवीनच पद्धत झालेली आहे. त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्र्यांनी, आणि हे फक्त माझ्यासाठी नाही 48 खासदारांना सहकार्य राज्य सरकारने करावं एवढीच आमची अपेक्षा. तो त्यांचा प्रोटोकॉल जो असेल तो आहे. माझं कर्तव्य आहे इथे येणं. या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ आणि इंदापूरच्या लोकांनी जी जबाबदारी एका विश्वासाच्या नात्याने मला दिली आहे, त्याच्यामुळे नाव असू दे किंवा नसू दे माझी नैतिक जबाबदारी आहे की मी इथे असतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.